नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 वाघ माझे इंदे माझी चंदे आणखी एक मुर्दा पाडलास शबास. सुलेखा परवा रात्रीपासून गायब आहे. तिचं घर लॉक्ड आहे. हाय कुठे ती? शोधतोय आम्ही तिला. सापडेल. त्या बाळशास्त्रीला 22 वेळा भोसकला. एवढी कसली पुन्हा तुझी? प्रिया, आपल्याला बोलायला हवं. प्रिया, प्रिया, तुझ्या काकाच्या खुनाच्या इन्व्हेस्टिगेशनची केस माझ्याकडे आहे. माहिती. खून तुमच्या जिवलग मित्रांनी केलाय हेही माहिती. त्यामुळे ही केस तुमच्याकडे येणार हे साहजिकच आहे, नाही का? तुझ्या काकांनी मरण्याआधी सर्वात शेवटचा फोन मला केला होता. प्रिया, बाबा, मला अजूनही नीटसं कळलेलं नाही तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. मला एवढंच म्हणायचंय मधू की आपल्या घरावर एक अरिष्ट ओढवलेला आहे हे आता तरी मान्य करायला हवं. आणि या स्वतंत्र घटना नाहीत, एकमेकांशी संबंधित आहेत. एका वर्षात आपल्या घरात 2 मृत्यू आणि आपल्या घराशी संबंधित व्यक्तीही. क्षिप्राबद्दल बोलतोय मी. एक अपघात, एक आत्महत्या आणि एक खून हे स्वाभाविक नाही. या सगळ्याच्या पाठीमागे कुठला तरी कार्यकारण भाव आहे. बाबा, काही ग्रहांची शांती वगैरे करायला हवी का? जिथे माणसंच आडवी येत आहेत तिथे ग्रह काय करणार वसुधा? बाबा, तो सरंजामी आणि त्याचा मुलगा हे मधू, मी फक्त त्याच्याबद्दल बोलत नाहीये. मग आणखीन कोणाबद्दल बाबा? आजपर्यंत बाहुलीनं सुलेखावर अनेक गंभीर आरोप केलेत आणि आपण त्या बाबतीत बाहुलीला वेडं ठरवत आलेलो आहोत. हो, कारण त्यांचे आरोप हे बिनबुडाचे होते. बाबा, ते आरोप मान्य करायचे म्हणजे आपण सुलेखाला खुनी मानल्यासारखं होईल. केवळ मानायला काय हरकत आहे? बाबा, तुम्ही काय बोलताय? बाहुलीला सुलेखाबद्दल नक्कीच काहीतरी संशय आहे. तसाच संशय निखिलच्याही मनात होता, जो त्याने आडून आडून का होईना मला बोलून दाखवला होता. हो,
कारण त्यावेळी त्या दोघांचाही वेडेपणा आपल्याला वेडेपणा माझी नातवंड करतील असं मला वाटत नाही. पण मग आता काय करायचं काय बाबा? सुलेखा तर गायब आहे. तिला आपण काय आणि कसं विचारणार? आता तिच्याच जीवाचं काही बरं वाईट झालं नाही ना, हा प्रश्न विचारायची पाळी आली. माझं म्हणणं इतकंच आहे की आता प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करायची वेळ आलेली आहे. असं असूच शकत नाही असं म्हणण्यापेक्षा असं असेल तर काय, हा विचार करायला हवा. माझं संपूर्ण कुटुंब माझ्या डोळ्यांनी मी नामशेष होताना पाहिलेलं आहे. आता पुन्हा पाहू शकणार नाही. त्यावेळी लहान होतो, आता म्हातारा झालोय. गात्रांमध्ये बळ आहे की नाही हे मला माहित नाही, पण या घटनांचा वेध घेण्याचं मी थांबवणार नाही. कारण तो जर अचूक घेता आला तर पुढे घडू पाहणारं अमंगळ टळेल कदाचित. निखिलची डायरी अभिमानकडे होती. तुझे काका आणि मी एकमेकांच्या टचमध्ये गेले अनेक दिवस होतो. समहाऊ त्यांना माझ्या जेन्युनिटीवर विश्वास आहे, होता. हो, कारण त्याला हे माहीत नसेल की तुझे काका आणि अभिमान एकमेकांना भेटणार होते त्यांच्या घरी, पण ऐन वेळेला अभिमाननी फोन केला आणि प्लॅन चेंज केला. ते दोघंही अभिमानच्या घरी भेटले. लेट नाईट पर्यंत ड्रिंक्स घेत होते. तुझ्या काकांनी वेगवेगळ्या मार्गांनी त्या डायरीचा विषय काढायचा प्रयत्न केला, पण अभिमाननी त्यांना ताकास तूर लागू दिला नाही. मग अचानक अभिमानला एक फोन आला आणि तो त्या व्यक्तीला भेटायला खाली गेला. तुझे काका घरात एकटे होते. त्यांनी ती डायरी शोधायचा निर्णय घेतला आणि हे सांगण्यासाठी त्यांनी मला फोन केला होता. हे तुमच्यातलं शेवटचं बोलणं? नाही, साधारण अर्ध्या तासानंतर मिस्टर शास्त्रींनी मला पुन्हा फोन केला होता. येस मिस्टर शास्त्री, डायरी मिळाली. हॅलो हॅलो मिस्टर शास्त्री, हॅलो हॅलो मिस्टर शास्त्री, कॅन यू हिअर मी? हॅलो. तेव्हाच मला जाणवलं होतं की समथिंग इज रॉंग. पण मी ताबडतोब अभिमानकडे गेलो. बट इट वॉज टू लेट. आता तू म्हणशील मी हे सगळं तुला का सांगतोय? कारण प्रिया, त्या सगळ्या गोष्टींशी माझा संबंध तुझ्यामुळे आला आहे. तुझ्यामुळे मी बाळशास्त्री या व्यक्तीला पहिल्यांदा भेटलो. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुझा आणि माझा गोल एकच आहे, टू सी सुलेखा बिहाइंड बार्स. अशी संधी आली होती तेव्हा प्रिया मी जाऊ देत. नका जस्टिफिकेशन देऊ मला इन्स्पेक्टर.
मी तुमची कोणीही लागत नाही. तुम्ही कितीही ठसवण्याचा प्रयत्न केलात तरी. मुद्दा तो नाहीच आहे. कारण हा माझ्या आयुष्यातला असा एक कोपरा आहे जो जाऊ दे. सुलेखाला अटक वगैरे करणं सगळं ठीक आहे, पण बाळकाकाचा खून तिने केलेला नाहीये. इथे तो तुमचा मित्रच. हो ना, पण अभिमान अजून काहीही बोललेला नाहीये प्रिया. त्याने तो निर्दोष सिद्ध होतो. नाही, मुळीच नाही. पण माझ्यासमोर अनेक प्रश्न आहेत. तुझ्या काकूसमोर मी बोललो तो एक महत्वाचा प्रश्न. तुझ्या काकाचा खून झाल्या रात्रीपासून सुलेखा गायब आहे का? अँड द मोस्ट इम्पॉर्टंट वन, बाळकृष्ण शास्त्रींचा खून झाला हे लोकल पोलीस स्टेशनला कोणी इन्फॉर्म केलं? म्हणजे प्रिया, तुझ्या काकांनी मला फोन केला म्हणून मी अभिमानकडे पोहोचलो. पण लोकल पोलीस स्टेशनला कोणी फोन केला प्रिया? त्यांना फोन करून कोणी सांगितलं की बाळ शास्त्रींचा खून झाला? ह्याचा अर्थ त्या रात्री त्या घरात अभिमान आणि मिस्टर शास्त्रीं व्यतिरिक्त आणखीन कोणीतरी होतं. माझी एकच रिक्वेस्ट आहे तुला प्रिया, या केसमध्ये मला जितकी मदत लागेल तितकी प्लीज तू कर. हे सांगण्यासाठीच मी थांबलो होतो. या पलीकडे माझी तुझ्याकडनं काहीही अपेक्षा नाहीये प्रिया. सर, बाळकृष्ण शास्त्रींचा PM रिपोर्ट आला. सर, बाळकृष्ण शास्त्रींचा PM रिपोर्ट. परवा हा माणूस माझ्या समोर या खुर्चीत बसला होता सावंत. आज एक कागदाचा तुकडा आहे. साहेब, मृत्यू स्टॅबिंगमुळे झाला यात तर काही वादच नाही, पण काय? पण त्याला ज्या प्रकारे मारलं गेलं ते खूपच अघोरी. त्याच्या अंगावर वेगवेगळ्या 22 ठिकाणी पंक्चर मार्क्स आहेत. अभिमानने त्यांच्यावर सावंत, अभिमानचा गुन्हा सिद्ध झालाय का अजून? नाही साहेब. सुलेखाचं काय? तिचा काहीच पत्ता नाही साहेब. मला 2 तासाच्या आत त्या मुलीवर काहीतरी लीड पाहिजे. ओके, एक मुलगी रातोरात गायब होते आणि आपण इथे काय गवत उपटायला बसलोय का? सर, तिचा फोटो ऑलरेडी सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवला मिसिंग केस म्हणून. हो, आणि मागे ती जैसलमेरला गेली होती तिथे. नाही, तिथे नसणार ती. तिकडे ती ज्या कामासाठी गेली होती ते काम झालंय तिचं. 2 तास. गो. येस सर. सावंत, हो सर. तो रमाकांत खोत आठवतो का तुम्हाला? त्यांनी मागच्या वेळी प्रिया शास्त्रीच्या केसमध्ये जे काही. हो सर. त्याचं काय? त्याला जरा शोधा. कुठे बघा तो. त्याचा माणूस 2दा-3दा सुलेखाला भेटून गेला होता. साले एकाच मायाचे मणी आहेत सगळे. एक सापडला ना, दुसरा त्याच धाग्याला आपोआप लटकलेला सापडेल. हो साहेब, ताबडतोब शोध लावतो.
बाबांनी आणि आजोबांनी खूप इन्सिस्ट केला. बाळकाकाला मुखाग्नी मीच द्यावा. त्या दोघांनाही खूप कठीण गेलं असतं. मला गेलं नाही असं वाटतंय तुला? नाही, पण तरी खूप शांत झोपल्यासारखा वाटत होता का तो? त्याच्या नशिबी हे असं व्हायलंट मरण येईल असं कधी वाटलंच नव्हतं. दादा, त्याने हे का केलं असावं असं वाटतं तुला? ते जाणून घेण्यात इंटरेस्टही नाही. ऑल आय वॉन्ट टू डू इज किल दॅट. सुलेखा गायब आहे. काय? बाळ काकाचा खून झाल्या रात्रीपासून सुलेखा गायब आहे. म्हणजे? गॉड नोज कुठे आहे ती. तिच्या घराला सुद्धा कुलूप आहे. म्हणजे दिसली नाही कोणाला ती? मला वाटलं तुला कोणी सांगितलं ती गायब आहे म्हणून? विक, पोलिसांनी. पोलिसांना काय देणं घेणं आहे सुलेखाशी? तेच तर. तेच तर म्हणजे? दादा, दादा, मी चुकीची असेन. मी माझं डोकं फिरलेलं असेल, पण पण एकच व्यक्ती सतत संशयाच्या भोवऱ्यात जेव्हा अडकते तेव्हा तिच्याबद्दल थोडा वेगळा विचार करावा असं नाही वाटत तुला? तो नक्की काय म्हणायचं आहे? निखिलचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्याच्याबरोबर होती सुलेखा. क्षिप्राच्या मरणापूर्वी तिच्या खोलीवर गेलेली शेवटची व्यक्ती सुलेखाच. आणि आता बाळकाकाचा खून झाला आणि सुलेखा गायब आहे. तुला याचा अर्थ कळतोय का मुन्ना? याचा अर्थ ती सुद्धा संकटात असू शकते. मे बी अभिमानला बाळकाकाचा खून करताना सुलेखाने पाहिलं असेल आणि आता अभिमान आपला जीव घेईल म्हणून ती गायब अरे झाली. पण अभिमानला पकडलाय पोलिसांनी आणि अगदी सहज पकडला गेला तो. त्यांनी प्रतिकार सुद्धा केला नाही. मग कसला धोका सुलेखाला? त्याचा बाप आहे ना, यशवंतराव सरंजामे. दादा, एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात नेहमीच सॉफ्ट कॉर्नर राहतो, नाही? मग त्या व्यक्तीचं प्रेम आपण मोडलेलं असलं तरी. काय म्हणायचंय काय तुला? कळतंय तुला मला काय म्हणायचंय ते? लोक या मुन्ना, तर ऑलरेडी माझं डोकं बधीर झालंय, तर तू पुन्हा त्यात असं. राहू दे, राहू देत. जाईल कधीतरी तो बधीरपणा. आणि त्या मुलीचं खरं रूप तुला सुद्धा कळेल या आशेवरच आहे मी. दुसरं काय?
कसा आहेस? गरम होत असेल नाही तुला? एसीची सवय तुला. ओ विक्रांत सर, जरा तुमच्या कोठड्या जरा नीट करून घ्या की. बघा काही जमलं तर. इकडे बघ. झालं? मनासारखं झालं तुझ्या? बरं आता मला एक सांग. का केलं हे सगळं?